स्टार्ट करू आपल्या लेक्चरला. ठीक आहे. लास्ट लेक्चर्समध्ये एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला आपण कंप्लीट केलं, बरोबर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर तुम्हाला समजवलेलं आहे. कोणते व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स असतात, इनव्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कसं असतं, व्हॅलिड एस्केप सिक्वेन्स कुणाला म्हणायचं, इनव्हॅलिड एस्केप सिक्वेन्स पण कुणाला म्हणायचं ते पण तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. सो एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स जेवढे व्हॅलिड होते ते तुम्हाला रन करून दाखवले. ठीक आहे. आणि इनव्हॅलिड एस्केप सिक्वेन्सचा काहीच यूज नाही आहे. स्ट्रिंगमध्ये जर का लागलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये ऑपरेटर्स कन्सेप्ट आपण स्टार्ट केलेलं. ठीक आहे. ऑपरेटर्सचं कन्सेप्ट आपण काय केलेलं आहे काल लेक्चरमध्ये स्टार्ट केलेलं. ऑपरेटर्स काय असतात, बेसिकली बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे असतील. दोन डेटावरती जर का तुम्हाला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, मल्टिपल डेटावरती जर का तुम्हाला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर तुम्ही कोणतं कन्सेप्ट यूज करणार, ऑपरेटरचा कन्सेप्ट तुम्ही यूज करणार. तुम्हाला कंडिशन्स बिल्ड करायचे तेव्हा तुम्ही काय यूज करणार, ऑपरेटरचा कन्सेप्ट यूज करणार. सो नंबर ऑफ थिंग्स जिथं जिथं आपल्याला ऑपरेटर्सचं काय होणार आहे, यूज होणार आहे. असे भरपूर गोष्टी आहे पायथन प्रोग्रामिंगमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोग्राम्स राईट करणार, कोणता कन्सेप्ट इम्प्लिमेंट करणार, पुढचे काही टॉपिक्स तुम्ही शिकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटर्स खूप इम्पॉर्टंट आहे. ऑपरेटर्सला व्यवस्थितपणे समजा. बेसिक पायथनमधला ऑपरेटर हा खरंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये जा, तुम्हाला ऑपरेटर्सची गरज पडणार आहे. ठीक आहे. समजले ऑपरेटर्स. सो टोटल पायथनमध्ये आपण 7 प्रकारचे ऑपरेटर्स शिकणार. ऑपरेटर्सचा यूज काय करायचा आहे, 3च गोष्टी लक्षात ठेवा. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी तुमच्याकडे एकपेक्षा जास्त डेटा आहे, त्याच्यावरती जर का तुम्हाला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर ऑपरेटर्सचा यूज करायचं. आणि जर का तुम्हाला कंडिशन्स बिल्ड करायचे असतील तर काय यूज करायचं आहे, ऑपरेटर्सचा यूज करायचं. समजलं. ठीक आहे. 7 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत पायथनमध्ये. आपल्या 7 प्रकारचे ऑपरेटर्स अवेलेबल आहेत. ठीक. 7 प्रकारचे ऑपरेटर्स आपण काय करणार आहे, पायथनमध्ये स्टडी करणार. त्याच्यापैकी पहिलं ऑपरेटर तुम्हाला काल स्टडी केलं होतं, अॅरिथमॅटिक ऑपरेटर्स. फर्स्ट ऑपरेटर होता आपलं अॅरिथमॅटिक ऑपरेटर्स. ऑपरेटरचं नाव येतो, पहिला टाईप आहे अॅरिथमॅटिक ऑपरेटर्स. त्याच्या आतमध्ये आपण 7 ऑपरेटर्स तुम्हाला मी समजून दिले होते. किती, 7 ऑपरेटर्स तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले होते, वेगवेगळे 7 ऑपरेटर्स. ठीक आहे. बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स होते अॅरिथमॅटिकमध्ये. अॅरिथमॅटिकमध्ये जेव्हा पण तुम्ही ऑपरेटर्सचा यूज करणार तर बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी त्याचा यूज करणार. काय होते आपले ऑपरेटर्स, ॲडिशन ऑपरेटर, म्हणजे की प्लसने तुम्ही त्याला डिनोट करणार. ॲडिशन ऑपरेटरचा अर्थ काय असतो, 2 नंबरचा काय करायचं आहे, ॲडिशन करायचं. बेसिक सगळ्यांनी केलं असेल, बरोबर. सबट्रॅक्शन मायनस साईनने तुम्ही डिनोट करणार आणि 2 नंबरचं तुम्ही काय करणार, सबट्रॅक्शन तिथं परफॉर्म करणार. मल्टिप्लिकेशनसाठी कोणतं सिम्बॉल होतं, स्टार सिम्बॉल. मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय असतो, 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करणार. ठीक आहे. डिव्हिजन ऑपरेटर कशाने डिनोट करायचं, स्लॅश, फॉरवर्ड स्लॅशने डिनोट करायचं. काय असतो, 2 नंबरचा काय होणार आहे तिथं, डिवायडेशन परफॉर्म होणार, बरोबर. पण काय फरक होतं, डिवायडेशन काय असतो, डिव्हिजन ऑपरेटर कसा आउटपुट देणार तुम्हाला, फ्लोट डेटामध्ये तुम्हाला आउटपुट देणार आहे. तुम्हाला 2 डिव्हिजन ऑपरेटर सांगितले, कोणते होते, बोला. 2 डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला सांगितले होते, कोणते होते, बोला मग. फ्लोट डिव्हिजन ऑपरेटर. 2 डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला काल सांगितले होते. एक होतो फॉरवर्ड स्लॅशने ज्याला तुम्ही डिनोट करणार. दुसरं ऑपरेटर कोणतं होतं, फ्लोट डिव्हिजन, ज्याला डबल फॉरवर्ड स्लॅश लागणार. काय फरक होतं मग, दोघांचं काम तर सेमच आहे. दोन्ही पण काय करणार आहे, नंबर्सला डिवाइडच करणार आहे. पण काय उपयोग आहे मग, कोण देतो फ्लोट आणि कोण देतो इंटिजर. इंटिजरमध्ये येतो, कळत आहे. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑपरेटर होतं. हां, मॉड्युलस ऑपरेटर काय होतं, कशाने डिनोट करणार, पर्सेंटेजचं सिम्बॉल. काय देत होतं आउटपुट, रिमाइंडर देतो.
जेव्हा पण तुम्ही डिवायडेशन परफॉर्म करतात, 2 नंबर्सचं डिवायडेशन करा, 2 नंबर्सला डिवाइड करा, तुम्हाला कधी पण मॅथमॅटिक्समध्ये 2 आउटपुट भेटतात, एक असतो कोशंट आणि एक असतो रिमाइंडर. जर का तुम्हाला 2 नंबर्सचं डिवाइड करून रिमाइंडर पाहिजे असेल तर काय यूज करणार तुम्ही? मॉड्युलस ऑपरेटरला यूज करणार. ठीक आहे. एक होतं एक्सपोनंट ऑपरेटर. काय असतं एक्सपोनंट ऑपरेटर? कशाने डिनोट करायचं? डबल स्टार. डबल स्टार लावायचं आणि एक्सपोनंट ऑपरेटर. काय यूज आहे? पॉवरला. तुमचा असणारा एक नंबर, मेन नंबर, त्या मेन नंबरच्या पॉवरला तुम्हाला कोणता नंबर टाकायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे? डबल स्टार. काय होतं याचा अर्थ? हा माझा नंबर होता. काय नंबर होता? काहीतरी मी रँडमली नंबर घेतलं होतं, 466546 बरोबर ना, 656 असं माझं नंबर होता. बरोबर. मी काय सांगतोय त्याच्या पॉवरला कोणता नंबर असायला पाहिजे? 5 नंबर. काय अर्थ आहे त्याचं? 5 वेळेस त्या नंबरला काय होणार? मल्टिप्लाय होणार स्वतःसोबतच. लक्षात येतोय? हा जो नंबर आहे हा नंबरला आपण मल्टिप्लाय करणार. किती वेळा मल्टिप्लाय करणार? 5 वेळेस मल्टिप्लाय करणार. पण कोणत्या नंबर सोबत मल्टिप्लाय करणार? त्याच नंबर सोबत मल्टिप्लाय करणार. बरोबर ना. हा माझा पहिला नंबर, हा त्यालाच मी मल्टिप्लाय करणार आहे किती वेळा? 5 वेळेस. तर मी त्या नंबर किती वेळा लिहिणार? 5 वेळेस लिहिणार. आणि प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये कोणता साईन लावणार? मल्टिप्लिकेशनचा. सो जेव्हा या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन होईल तेव्हा काय उत्तर भेटणार? जो पण काय आन्सर असेल तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती दिसला होता काल पण. बरोबर. समजतं या ऑपरेटरचा यूज, डबल स्टार ऑपरेटरचा यूज काय? लक्षात येतोय? हां, बेसिक ऑपरेशन्स होते, बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ॲरिथमॅटिक ऑपरेटरचा यूज करून तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स परफॉर्म करू शकतात. वाय? पायथन. पायथनचा यूज करून बेसिक मॅथमॅटिक्स तुम्ही इथं परफॉर्म करा. बरोबर. चला आता जाऊ दुसऱ्या ऑपरेटरकडं. बनवा नवीन फाईल. असाइनमेंट ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे आता? सेकंड टाईप आहे तुमचं असाइनमेंट ऑपरेटर्स .py. सगळ्यांनी बनवा. ऑनलाईन मेंबर्स नवीन फाईल तयार करा. असाइनमेंट ऑपरेटर्स नाव द्या. .py नी सेव्ह करा आणि चालू करू आपण आता आपला आजचं सेकंड टॉपिक असाइनमेंट ऑपरेटर्स. ऑपरेटर मधला दुसरा प्रकार आहे, दुसरा टाईप. चालू करू आपण. असाइनमेंट ऑपरेटरचा आता यूज काय? असाइनमेंट ऑपरेटर पायथनमध्ये एकच आहे. ॲरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये मी तुम्हाला वेगवेगळे ऑपरेटर्स दाखवले. प्लस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल, मॉड्युलस. बरोबर ना. फ्लोर डिव्हिजन, हे असे ऑपरेटर्स होते ॲरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये. बट असाइनमेंट ऑपरेटर्समध्ये एकच ऑपरेटर आहे. कोणतं ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर माहिती आहे? इक्वल टू ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे? इक्वल टू ऑपरेटर. इक्वल टू ऑपरेटरला काय म्हणायचं? असाइनमेंट ऑपरेटर म्हणायचं. जो इक्वल टूचा सिम्बॉल असतो ना तुमच्या कीबोर्डमध्ये असेल, तो इक्वल टूचा साईन, तो काय असतो बेसिकली? असाइनमेंट ऑपरेटर. कुठे यूज करता तुम्ही इक्वल टूचा सिम्बॉल? आतापर्यंत पायथनमध्ये कुठे यूज केलं तुम्ही इक्वल टूचं साईन? काही केलंच नाही आतापर्यंत. व्हेरिएबल बनवताना केलं असेल ना. व्हेरिएबलला काय देतात तुम्ही? सगळ्यात पहिले नाव देतात, मग काय साईन लावतात? इक्वल टूची साईन लावतात आणि मग काय लिहितात तुम्ही? तुमचं नाव लिहितात. बरोबर ना. ह्याचा अर्थ काय? आतापर्यंत सिंटॅक्स होतं तुमच्यासाठी. जर का एखाद्याला व्हेरिएबल बनवायचं आहे तर व्हेरिएबलला नाव द्या, इक्वल टूचा साईन लावा आणि त्याच्यासाठी डेटा राईट करा. आतापर्यंत एवढंच केलं तुम्ही साईन. बट हा इक्वल टूचा अर्थ काय? बेसिकली हा काय करतोय? हा जो डेटा आहे ना, हा जो डेटा तुम्ही राईट केलेला आहे ना, तो डेटा तो असाइन करतोय. कुणाला असाइन करतोय? या व्हेरिएबलला असाइन करतोय. लक्षात येतोय? हा इक्वल टूचं वर्किंग काय? काय इक्वल टूची साईन लावायची? काय इक्वल टूचं साईन लावायचं? मी इथं कोलन पण लावू शकतो. जर का मी असं कोलन लावलं तरी सुद्धा काय व्हेरिएबल क्रिएट होऊ शकतं ना पायथनमध्ये. पायथनला तर काय पाहिजे? व्हेरिएबलला नाव पाहिजे आणि त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा पाहिजे. व्हेरिएबलला नाव तर दिलंय आपण नेम, त्याच्या आतमध्ये डेटा पण राईट केलंय जॉन. झालं, काम संपलं. पण काय सांगतोय आपण? इक्वल टूची साईन का व्हॅलिड केलेली? कारण इक्वल टूचा अर्थ काय? बेसिकली हा जो डेटा तुम्ही टाईप केलेला आहे ना, जो पण तुमचा डेटा आहे, आता स्ट्रिंग डेटा आहे म्हणून कोड्सच्या आतमध्ये लिहिलंय. नंबर असतं तर डायरेक्ट लिहिलं असतं. तो बेसिकली काय? तुमचा डेटा आहे. तो डेटाचा अर्थ काय? हा डेटा मी कुणाला असाइन केलंय? या व्हेरिएबलला असाइन केलं. कोणत्या व्हेरिएबलला असाइन केलंय? नेम नावाच्या व्हेरिएबलला असाइन केलं. लक्षात येतोय? पण कोणी असाइन केलं? हा इक्वल टूच्या साईनने तुमच्या असाइन केलं. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? असाइनमेंट ऑपरेटर. लक्षात येतोय?
व्हेरिएबल आत्तापर्यंत तुम्ही क्रिएट करत होते, तुमच्यासाठी सिंटॅक्स काय होतं, व्हेरिएबलला नाव द्यायचं, इक्वल टूची साईन लावायची आणि डेटा तिथं राईट करायचं, बरोबर. बट वर्किंग कसं चालतोय, हा जो डेटा आहे हा असाइन होतोय, कुणाला असाइन होतोय, व्हेरिएबलला. कोणत्या व्हेरिएबलला, नेम नावाच्या व्हेरिएबलला. लक्षात येतोय. सो हा इक्वल टू काय तुमचं असाइनमेंट ऑपरेटर, हा बेसिकली डेटा असाइन करण्याचं काम करणार आहे. बरं, कळत आहे आता. इक्वल टू एकच ऑपरेटर, इक्वल टू ऑपरेटर, ठीक आहे. फक्त त्याचं वर्किंग आता कशा कशा पद्धतीने आपण करू शकतो ते तुम्हाला शो करणार, ठीक आहे. चला, समजलं ना इक्वल टू ऑपरेटरचा अर्थ. आता एक मी काय घेतोय, नंबर घेतोय, ठीक आहे. नंबर नावाचं व्हेरिएबल घेतो, त्याला आपण स्मॉल नेम देऊ, फक्त नमच देऊ, ठीक आहे. आणि इक्वल टू 10 स्टोअर करतोय डेटा. लक्षात आहे, व्हेरिएबल बनवतोय, व्हेरिएबलला नाव काय दिलंय, नम. हां, डेटा कोणता आहे, 10. समजताय ना इथपर्यंत. चाल, आता वर्किंग दाखवते तुम्हाला इक्वल टूची. पहिलं तुम्हाला दाखवणार आहे मी प्लस इक्वल टू. लक्ष द्या, हा ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर असेल एक प्रकारचा. पहिला असाइनमेंट ऑपरेटर असं समजा मी तुम्हाला शिकवतोय, तो आहे प्लस इक्वल टू. कोणतं, प्लस इक्वल टू. काय अर्थ आहे त्या प्लस इक्वल टूचं, लक्ष द्या. कसं लिहिणार आहे मी, परत एकदा त्याच व्हेरिएबलचं नाव लिहिणार आहे, परत एकदा त्याच व्हेरिएबलचं नाव लिहितोय जो मी वरती बनवलं होतं. काय होतं माझं व्हेरिएबलचं नाव, नम. नम लिहिलं परत एकदा. आता मी काय करतोय, कोणता ऑपरेटर यूज करतोय मी, जो प्लस इक्वल टू ऑपरेटर मी तुम्हाला देतो, आणि पुढं एक डेटा पास करतो, कोणता पण डेटा. सपोज मी इथं देतोय 5, आणि आता मी काय करणार आहे, प्रिंट करणार आहे नम. काय करतोय, लक्ष द्या, नमला प्रिंट करतोय. काय डेटा यायला पाहिजे आउटपुट स्क्रीनवरती, चला आता नाही समजला, एक्सप्लेन करतो नंतर सांगा. पहिल्यांदा डेटा काय स्टोर आहे, 10. परत एकदा मी त्याच व्हेरिएबलला राईट केलेलं आहे, पण आता कसं राईट केलं, नुसतं इक्वल टू करून 5 केलेलं आहे का, प्लस इक्वल टू करून 5 केलेलं आहे. या प्लस इक्वल टूचा अर्थ माहिती काय, हा काय सांगतोय ऑपरेटर, प्रिव्हियस नम नावाचं व्हेरिएबल आहे का नाही चेक करा, आहे का, त्याच्यामध्ये डेटा काय 10. हां, 10 मध्ये काय करा, ऍड करा. कोणता डेटा ऍड करा, इथं जो नवीन डेटा दिलेला आहे ना त्याला ऍड करा. लक्ष द्या, प्लस इक्वल टूचा अर्थ काय, हा प्लस इक्वल टू काय करणार, सगळ्यात पहिले इथं जो व्हेरिएबलचं नाव आहे ना त्याच्या लेफ्ट साईडला व्हेरिएबलचं नाव आहे नम. तो नम नावाचा व्हेरिएबल आहे का कुठं, इथं वरती प्रेझेंट आहे बघा जरा, आहे ना. हां, तर त्या व्हेरिएबलमध्ये डेटा आहे का, आहे ना, 10 डेटा आहे. काय करायचं, त्या 10 डेटाला पिक करा, त्याच्यामध्ये काय करा, ॲडिशन करा, कारण इथं प्लसचं सिम्बॉल तुम्ही दिलेलं आहे. ॲडिशन करा. कितीने ॲडिशन करायची, ॲडिशन करण्यासाठी 2 नंबर तर लागतोच ना. कधी पण आजपर्यंत सिंगल नंबरवरती ॲडिशन केलेलं आहे का कोणी, नाही केलेलं आहे. पहिला नंबर काय मग 10, दुसरा नंबर कोणता आहे 5, आणि काय आन्सर येणार त्याचं 15. आणि 15 काय होणार, परत या नम मध्ये स्टोअर होणार. कोण स्टोअर करणार, हा इक्वल टूचं सिम्बॉल तुमच्यासाठी स्टोअर करणार. प्लस इक्वल टूचा अर्थ समजा, प्लस इक्वल टू 2 ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. पहिल्यांदा तो काय करतोय, ॲडिशन करतोय, आणि मग जो तुम्हाला जो डेटा भेटेल ना ॲडिशन केल्यावरती, तो डेटाला परत कुठं स्टोअर करतोय, त्या नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. सो जेव्हा आता मी प्रिंट नम करणार तर काय येईल, 15 येईल. काय आलं, 15 आलं. 10 का नाही आलं, कारण नम तुमचा अपडेट झाला ना बेसिकली. लक्षात येते, व्हेरिएबलमध्ये आपण शिकलो होतो, सेम व्हेरिएबल नेम राईट केलंय तर काय होईल, डेटा तुमचा अपडेट होईल, डेटा तुमचं चेंज होईल. लक्षात येते, इनिशियल नम नावाचं व्हेरिएबलमध्ये डेटा काय होतं, 10 होता. हां, त्याच्यानंतर मी काय केलं, त्या 10ला ॲडिशन करून 15 मध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं, हा ऑपरेशन परफॉर्म. हा ऑपरेशन नीट समजा कसं राईट केलेलं, लक्षात येतोय. इथं जर का मी नम नाही लिहिलं, इथं जर का मी ए लिहिलं तर काय होईल, हां हां, पण आता काय येईल, आता एरर येईल. ए नावाचं व्हेरिएबल प्रेझेंटच नाहीये कुठं. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय, हा प्लस इक्वल टूचं 2 काम आहे. पहिलं काम काय, जो व्हेरिएबल इथं प्रेझेंट आहे त्याच्या लेफ्ट साईडला जो व्हेरिएबलचं जो नाव दिलेलं आहे त्याला शोधायचं. कुठं शोधणार, तो त्याच्या वरच्या लाईन मध्ये जाऊन शोधणार. इथं वरती कुठं आहे का ए नावाचं व्हेरिएबल, 8व्या लाईन वरती हा कोड आहे, बरोबर. 8व्या लाईन वरती हा कोड आहे, त्याच्यावरती किती लाईन्स आहे, 7 लाईन आहे ना, 1 ते 7. एवढं तर समजतंय. त्या 1 ते 7 लाईन मध्ये कुठं ए नावाचं व्हेरिएबल तुम्ही लिहिलंय का, बनवलं तरी का
नाही बनवले तर तो तुम्हाला एरर देणार. म्हणून आपण इथं काय लिहिलं होतं, नम लिहिलं होतं. काय लिहिलं होतं, नम. आता तो काय करणार, नमला जाऊन शोधणार. सापडणार का त्याला नम, प्रेझेंट आहे ना नम, तर त्याच्यामध्ये डेटा बघणार आहे का, डेटा पण आहे, तो त्या डेटाला घेणार आणि काय करणार, प्लस करणार. इथं प्लस दिलेलं आहे तुम्ही कारण, बरोबर ना. सो ॲडिशन करणार, पण कोणत्या नंबर सोबत ॲडिशन करणार, इथं जो तुम्ही नंबर दिलेला असेल त्या नंबर सोबत. काय आन्सर येणार तुम्हाला, 15, बरोबर ना. 15, त्या 15ला कुठं स्टोअर करणार, तो परत याच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून द्या. जेव्हा आपण इथं प्रिंट नम केलं तर काय आलं, 15 आलं. दोन ऑपरेशन आहे या प्लस इक्वल टूचे. पहिल्यांदा तो दोन नंबरची ॲडिशन करतोय आणि एकदा की ॲडिशन झाली तुम्हाला काहीतरी डेटा भेटणार ॲडिशन केल्यावरती, तो डेटाला कुठं स्टोअर करतोय, परत या नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. लक्षात येतोय, क्लिअर आहे ना कन्सेप्ट. असंच तुम्ही मायनस इक्वल टू करू शकता. मायनस इक्वल टूचा अर्थ काय, मायनस होईल, मायनस होईल तर काय येईल, 5 येईल. तर प्रिंट नम केल्यावरती 5 येईल. आता 15 येतोय, 15 काय येतोय, 10 मध्ये 5 ऍड केलेलं आहे, तेच मायनस केलं तर काय होईल, 5 येईल. लक्षात येतोय कन्सेप्ट. चला इम्प्लिमेंट करा, सेपरेट करा सगळे, एकच नको. प्लस इक्वल टू केलं सगळ्यांनी. आता आपण काय करतोय, तुम्हाला आता मायनस इक्वल टू दाखवतोय. ठीक आहे, आता आपण फक्त प्लसला चेंज करतोय आणि काय करतोय, मायनस इक्वल टू. आता काय होईल, परत सेम प्रोसेस पायथन करणार. आता तो मायनस इक्वल टूचे परत किती ऑपरेशन आहे, दोनच ऑपरेशन. पहिल्यांदा तो काय करणार, या नम नावाचं व्हेरिएबल सापडलं का त्याला वरती, त्याच्यामध्ये डेटा काय 10. आता 10 घेतलं त्यांनी, आता तो ऑपरेशन त्याचं स्टार्ट करणार. आता तो त्याचं ऑपरेशन स्टार्ट करणार. काय पहिलं ऑपरेशन, मायनस करायचं. कितीनी मायनस करायचं, त्याच्यामधून 5नी मायनस करायचं. समजते, 10 - 5 किती आहे ना, 5च आहे. 5ला कुठं स्टोअर करायचं, परत या नम मध्ये स्टोअर करायचं. कोण करतोय, हा इक्वल टू लावलेला आहे ना तुम्ही इथं, तो करतोय. रन केलं प्रोग्राम, परत काय आलं तुमचं, 5. जेव्हा प्लस इक्वल टू होतं तेव्हा तो 15 झाला, जेव्हा मायनस इक्वल टू केलं तेव्हा तो काय झाला, 5 झाला. लक्षात येतोय. आता नेक्स्ट ऑपरेशन आहे स्टार ऑपरेटर. स्टार इक्वल टू. जेवढे अरिथमेटिक ऑपरेटर्स आपण शिकलो ना, तेच सगळे अरिथमेटिक ऑपरेटर्स आपण असाइनमेंटमध्ये यूज करणार. ठीक आहे, पहिलं तर आपलं कोणतं होतं, प्लस इक्वल टू होता. त्याच्यानंतर आपण बघितलं मायनस इक्वल टू. आता आपण बघतोय कोणतं, स्टार इक्वल टू, म्हणजे की मल्टिप्लिकेशन इक्वल टू. लक्षात येतोय. चला आता मला सांगा, इथं मी जर का मल्टिप्लिकेशनचं यूज केलं तर काय होईल, आउटपुट सांगा. किती होईल, 50 होईल. 50 कसं होणार, परत सेम प्रोसेस तो करतोय. तो नम नावाचं व्हेरिएबल सापडणार आहे, त्याच्यामध्ये किती आहे, 10. त्याला एकदा 10 भेटलं, त्याच्यानंतर तो काय, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करणार. पण कितीनी मल्टिप्लाय करणार, 5नी मल्टिप्लाय करणार. 10 × 5 किती, 50. आणि कुठं स्टोअर करणार, परत नम मध्ये स्टोअर करणार. लक्षात येतोय. आता परत ऑपरेटर तुमचं जसं जसं बदलणार तसं तसं तुमचं इम्प्लिमेंटेशन पण बदलणार. आता आहे तुमचं कोणतं, डिवाइड इक्वल टू. बरोबर, डिवाइड इक्वल टूचा अर्थ काय होणार, डिवायडेशन होणार, म्हणजे डिवाइड होणार दोन नंबर. चला आता इथं स्टार काढणार, काय ठेवणार, डिवाइड ठेवणार. आता काय होईल, दोन नंबरचं डिवायडेशन होईल. कसं होईल, काय आउटपुट येईल, काय 2.0 येईल ना. 10 ला डिवायडेड बाय 5 करणार ना तुम्ही.
2.0 येईल, नुसतं 2 नाही येणार, हा पण लक्ष द्या. हा जो ऑपरेटर आहे हा तुम्हाला फ्लोटमध्ये आन्सर देतो, म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला आन्सर देणार. कशामध्ये ना, डेसिमल पॉईंट. काय आलं? 2.0 आलं. तेच जर का तुम्हाला नुसतं 2 पाहिजे असेल, 0.0 नको आहे, तुम्हाला डेसिमल पॉईंट नको आहे त्याच्यामध्ये, तर काय करायचं आहे तुम्हाला? याला फ्लोट डिव्हिजन करा. फ्लोट डिव्हिजनचा सिम्बॉल काय? डबल फॉरवर्ड स्लॅश इक्वल टू. इथं पण येऊन चेंज करा, डबल फॉरवर्ड स्लॅश. आता रन करा. आता पण ह्याचा अर्थ पण काय? डबल फॉरवर्ड स्लॅश. डिवाइडच करायचं आहे दोन, फक्त विदाउट डेसिमल पॉईंट आन्सर येणार. आलं? नुसतं 2. पहिले काय आलं? 2.0 म्हणजे विथ डेसिमल पॉईंट. अर्थ सेमच आहे, 2च येतो. इम्प्लिमेंट करा. कन्सेप्ट समजा व्यवस्थितपणे. चला, आता काय राहिलं आपलं? पर्सेंटेज इक्वल टू. बरोबर, त्याला पण तुम्ही यूज करू शकता. पर्सेंटेजचा अर्थ काय? काय बेसिकली याचा अर्थ काय देणार हा पर्सेंटेज तुम्हाला? रिमाइंडर देणार. बरोबर, रिमाइंडर देणार. तर काय येणार रिमाइंडर तुमचं? 0 येणार ना. जर का तुम्ही 10 डिवायडेड बाय 2 केलं, क्वोशंट काय येतोय? 2 येतोय. बरोबर, आणि खाली काय राहणार? रिमाइंडर तुमचं 0 राहणार. मॅथमॅटिक्समध्ये क्वोशंट आणि रिमाइंडरचा कन्सेप्ट बघा एकदा नीट. काय आलंय? 0 आलं. लक्षात येतोय? शेवटचा राहिलाय आपला आता डबल स्टार इक्वल. काय राहिलंय? डबल स्टार. काय लिहिणार इथं आता मी? डबल स्टार इक्वल. डबल स्टारचा अर्थ काय? पॉवर मध्ये नंबर जाणार. तुमचा नंबर कोणता आहे? पहिले 10. 10च्या पॉवरला कोणतं जाणार? 5 जाणार ना. तर बोला आता काय असणार मग? 10 ला तुम्ही किती वेळ मल्टिप्लाय करणार? 5 टाइम्स मल्टिप्लाय करणार. त्याच नंबर सोबत करणार ना, 10 सोबतच. 10 सोबतच 5 वेळेस मल्टिप्लाय होणार. तर काय येईल आन्सर? तर जाऊ दे, मोठा आन्सर असेल. काय आहे ना, हा काहीतरी तुमचा आन्सर. इथं पण 5 0 लागले असते. लक्षात येतोय? पॉवरचं एक्सपोनेन्शियल. समजला असाइनमेंट ऑपरेटर कसं इम्प्लिमेंट करायचं आता. आता बॅक करू, पहिल्यापासून जाऊ. असाइनमेंट ऑपरेटर अजून व्यवस्थितपणे समजेल तुम्हाला. काही क्वेश्चन्स तुमच्या समोर मांडतो मी, कोड राईट करतो, तुम्ही आन्सर द्या फक्त. सगळ्यात पहिले इनिशियल ह्याचा आन्सर सांगा मला. सांग किती येईल? 15 येईल. बरोबर, सांग काय येईल याचा आन्सर आता? 8. काय होईल? 13 येईल. बरोबर ना. कसं आहे आलं ते समजू. हां, सगळ्यात पहिले हा ऑपरेशन तुमचं परफॉर्म झालेलं आहे. बरोबर ना. हा ऑपरेशन जेव्हा तुमचं परफॉर्म झाला, काय केलं पायथननी? काय केलं असेल? ॲड केलं. पहिले 10 मध्ये 5 ला ॲड केलं, पण कुठं स्टोअर केला? नम मध्ये स्टोअर केला. लक्ष द्या, हा नम जो इथं लिहिलेला आहे तोच नम व्हेरिएबल इथं आहे. तुमचा व्हेरिएबलचा डेटा अपडेट झाला, 10 आणि 15 झाला. आता परत पायथन इथं आला. आता तो काय सांगतोय? नम मधून 2 ला मायनस करा. नम मध्ये आता डेटा कोणता आहे? 15 डेटा आहे. 15 मधून जेव्हा 2 मायनस होईल तर काय राहील? 13 राहील. लक्षात येतोय? ऑनलाईन मेंबर्स नीट लक्ष द्या याच्याकडं. आता आपण घेऊ परत. आता सांगा. 26 तुम्ही म्हणताय. सांगा याचा आन्सर काय?
ऑब्झर्वेशन आणि थिंकिंग दोन्ही सोबत ठेवा. बरोबर ना? 13.0. 13.0 नुसतं 13 म्हणू नका, तो 13.0 मध्ये त्याला कन्वर्ट करणार. चला आता मला सांगा, चल बोला आता ह्याचं काय होईल? 6.5. बोला बोला. चला एक जणांनी 6.5 सांगितलेलं आहे, आपण जाऊ 6. काय आलं? लक्षात येतं. फ्लोट डिव्हिजन काय काढणार? इनिशियल त्यांनी आन्सर काय काढला असता? 6च काढला असता, पण त्यांनी आन्सर तुम्हाला देताना पण फ्लोटमध्ये दिलेलं आहे. का फ्लोटमध्ये दिलं? कारण तुम्ही जो नंबर डिवायडेशनला घेतला ना, डिवायडेड बाय 2 जेव्हा तुम्ही केला ना, तेव्हा तुमचा जो न्यूमरेटर होता ना, तो 13.0 होता. तुम्ही 13 डिवायडेड बाय 2 नाही केलेलं आहे, तुम्ही 13.0 डिवायडेड बाय 2 केलेलं आहे. लक्षात घ्या. इथं तुमचं इथपर्यंत तुमचा जो डेटा होता तो इंटिजरमध्ये होता, पण जसा हा ऑपरेशन परफॉर्म झाला ना, तुमचा डेटा कन्वर्ट झाला फ्लोटमध्ये. मग फ्लोट नंबर डिवाइड झाला 2 सोबत. 2 सोबत जेव्हा तो डिवाइड झाला, त्यांनी दिला 6.0. लक्षात घ्या. समजतंय का? 0.0 तर तो लावणारच. पहिल्यांदा पायथननी 13 डिवायडेड बाय 2च केलेले. पायथननी पहिल्यांदा 13 डिवायडेड बाय 2 केला, 6.5 आला. फ्लोट डिव्हिजन काय सांगतो? डेसिमल पॉईंटला काढून टाका, राहिलं फक्त 6, पण आन्सर रिप्रेझेंट कशामध्ये झाला? 0.0. आणि न्यूमरेटर तुमचं लक्षात येतोय. आता बोला. बोल ना. 0.0 आहे तर रन करू आपण. आला हा सिम्बॉल पर्सेंटेज मॉड्युलस रिमाइंडर काढून देतो. लक्षात येतोय. 6.0 होता, त्याला डिवायडेड बाय 2 केला, रिमाइंडर तुमचं फक्त 0 राहिला. 0.0 तर पायथन ऍड करणार त्याचं. आता काय राहिलं? बोला. हा 0.0. 0. समजतोय ना? राहील आता लक्षात असाइनमेंट ऑपरेटर कसं ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, कसा डेटा चेंज होत राहणार आहे. नीट लक्ष द्या, व्यवस्थितपणे शिका. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. ठीक आहे. इथून चालू केलं तर आपण आणि इथं येऊन तुम्हाला थांबवलं. पहिल्यांदा तुम्हाला एकच ऑपरेशन दाखवले, एक सिंगल नंबरवरती. आता तेच नंबरला आपण पुढं नेत गेलो. फक्त काहीच फरक नव्हता. डेटा तुमचा अपडेट होत गेला, कारण व्हेरिएबल एकच होता. व्हेरिएबल बदलला असता तर डेटा पण बदलला असता, पण आपण व्हेरिएबल एकच ठेवलं होतं नम, म्हणून तो डेटा परत अपडेट होत गेला. पहिला +5 ने 15 झाला, मग तोच डेटा 13 झाला, मग तोच डेटा 26 झाला, मग परत तोच डेटा 13 कडे नेला आपण, पण 13.0 पण झाला तिथं. 13.0 ला परत डिवाइड बाय 2 केला, 6.5 च्या ऐवजी काय आलं? 6.0. त्याच्यानंतर काय झालं? पर्सेंटेज रिमाइंडर काढला आपण, 0 आला. मग परत 0ला आपण पॉवरमध्ये काही कारण 0च टाकलं.
इथं तुम्ही 6.5 म्हटले होते, लक्षात येतोय? इथं तुम्ही 6.5 म्हटले होते, पण आन्सर काय आलं आपलं फक्त 6.0. लक्षात घ्या, तो फ्लोर डिव्हिजन होता. परत सांगतोय, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. इथं तुमचं 13.0 डिवायडेड बाय 2 झालेला होता. नॉर्मल जर का तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्हाला 6.5 आन्सर 100%. काय झालं? नाही समजलं? नोट डाऊन करा. तुमचं झालं की सांगा, आपण दुसरा ऑपरेटर चालू करू, तिसरा ऑपरेटर चालू करू. ऑनलाईन मेंबर्स समजलंय सगळ्यांना? किती जण आहे आज? सतरा 15 जण आहे आज. काय स्टेटस आहे सांगा तुमच्या सगळ्यांचं. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स दोन्ही शिकवले. दोन्हीमध्ये पण काय डाऊट असेल तर सांगा. बेसिक आहे. कोड रन करा, आउटपुट चेक करा, अजून लक्षात येईल. झालं? झालं ना? योगेश समजलंय ना? चल ह्या आता तिसरं ऑपरेटर बनवू आपण, कंपॅरिझन ऑपरेटर. चल पहिलं होतं तुमचा अरिथमॅटिक, मग होतं तुमचं असाइनमेंट, आणि आता आहे तुमचं कंपॅरिझन.
कंपॅरिझन. आता कंपॅरिझन वर्ड लक्षात येत असेल. कम्पेअर करणार आहे आपण. आता काय करणार आहे? कम्पेअर करणार आहे. कम्पेअर करण्यासाठी दोन गोष्टी तर लागतात. कुठेही कंपॅरिझन करा, कोणत्याही गोष्टीमध्ये करा, एक गोष्टी दुसऱ्या गोष्टीसोबतच कम्पेअर होते, बरोबर ना. सो त्या केसमध्ये पण इथं पण आपल्याला दोन डेटा लागेल. दोन डेटा लागणार. आपण त्या दोन डेटाला काय करणार? कम्पेअर करणार. समजतंय? कम्पेअर करणार आपण दोन डेटाला. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटतात एक तर ट्रू किंवा फॉल्स. लक्षात घ्या, कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये जेव्हा पण तुम्ही दोन डेटाला कम्पेअर करणार, दोन गोष्टींना कम्पेअर करणार, तेव्हा तुम्हाला आउटपुट फक्त भेटणार एक तर ट्रू किंवा फॉल्स. याच्या पलीकडे काही नाही भेटणार. ठीक आहे. कंपॅरिझन ऑपरेटर दोन डेटाला कम्पेअर करतील आणि तुम्हाला रिझल्ट देतील. रिझल्ट काय देणार? एक तर ट्रू देणार, नाही तर फॉल्स देणार. एक एक ऑपरेशन समजू व्यवस्थितपणे, प्रत्येक ऑपरेटरला समजू. सगळे व्हेरिएशन शो करतो. कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे. सगळे नीट लक्षात घ्या. कन्सेप्ट लक्षात घ्या. नवीन कन्सेप्ट तुम्हाला इथं शिकायला भेटेल. पहिलं ऑपरेटर आपण कंपॅरिझनचं चूज करतोय, इक्वल टू ऑपरेटर. कोणता ऑपरेटर? इक्वल टू ऑपरेटर. एक आपण शिकलो इक्वल टू ऑपरेटर, तो सिंगल टाइम राईट करायचा. तो बेसिकली असाइनमेंट ऑपरेटर होता. डेटाला तो व्हेरिएबलला असाइन करायचा. नीट लक्ष द्या. इक्वल टू टू टाइम्स जेव्हा राईट करणार तेव्हा तो डेटा असाइन नाही होणार, तेव्हा कम्पेअर होणार. दोन डेटा काय होईल? कम्पेअर होईल. कसं कंपॅरिझन होणार? काय इक्वल टूचा यूज? दोन्ही पण डेटा एक्झॅक्टली सिमिलर असेल तर तो देणार ट्रू. आणि जर का काही एक पॉईंट पण जर का तुमचं वेगळं असेल, एक पॉईंट पण जर का तुमचं वेगळं असेल तर तुम्हाला काही फॉल्स. लक्षात येतं? इक्वल टू काय सांगतोय? दोन्ही पण डेटा काय पाहिजे? मला एक्झॅक्ट सिमिलर पाहिजे. काय लिहितोय मी? प्रिंट लिहितोय. प्रिंट फंक्शनच्या आतमध्येच आपण डायरेक्टली कम्पेअर करू दोन डेटा. कोणता पण डेटा असू शकतोय तुमचा. नीट लक्ष द्या, कोणता पण डेटा असू शकतोय. मी काय लिहितोय? 100 इक्वल टू 100. दोन डेटा आहे. इक्वल टू ऑपरेटरच्या लेफ्टला तुमचा पहिला डेटा असेल, इक्वल टू ऑपरेटरच्या राईट साईडला तुमचा दुसरा डेटा असेल. आहे इथं इक्वल टू ऑपरेटर प्रेझेंट आहे कुठं? इथं. त्याच्या लेफ्टला डेटा आहे का? आहे. राईटला पण डेटा आहे का? आहे. म्हणजे दोन डेटा आहे तुमच्याकडे, लेफ्ट साईड राईट साईड. दोन डेटाला कम्पेअर करा. दोन्ही पण सिमिलर आहे. सांगू शकता तुम्ही काय वेगळं आहे का ह्याच्यामध्ये? 100 आणि 100 मध्ये नाही. काय देणार तो आउटपुट आपल्याला? ट्रू देणार. आलं? दिसतंय? चेंज करा नंबर्स. आता काय यायला पाहिजे? फॉल्स यायला पाहिजे ना. दोन्ही पण डेटा वेगळे. बघून सांगा. रन करून तर आता नाही बोलायचं. समजतंय ना? डेसिमल पॉईंटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. काय तुमच्यावर आहे. काय 0.0 आहे तरी काय फरक नाही पडत आहे ना. तो शेवटी एकच आहे. हे पण 100 रुपीजच आहे. असं लिहून दिलं तरी तुम्हाला 100 रुपयेच भेटणार. काय जास्त नाही देणार. हां, जर का मी असं केलं इथं तो डेटा चेंज झाला. 0.1ची पण व्हॅल्यू तर वाढली भाऊ 100ची. कळतंय ना? कसं चेक करणार डेटा? एक्झॅक्टली काय पाहिजे? सिमिलर. हा झाला नंबर्समध्ये. तुम्ही म्हणणार स्ट्रिंग डेटा पण घ्या, म्हणजे अल्फाबेट्स घ्या. काय वाटतं? ट्रू. समजतंय? चला चेंज करू. आता काय वाटतं? पायथन केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. पायथनमध्ये हा ॲपल भले स्पेलिंग तुमच्यासाठी तो एकच आहे, पण पायथनसाठी तो वेगळा आहे. नीट समजा. हा कॅपिटल आहे आणि हा स्मॉल आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे. त्याच्यासाठी तो दोन डिफरंट वर्ड्सच आहे. लक्षात येतोय ना? सिमिलर पाहिजे, पूर्ण सिमिलर, मिरर इमेज पाहिजे, काहीच डिफरंट नाही पाहिजे. एक आहे आता नॉट इक्वल टू. काय असतो? नॉट इक्वल टू. हा काय करणार? इक्वल टूचा जो पण आन्सर असतो ना त्याला अपोज करतो, त्याला उलटं करून टाकतो. लक्षात येतोय? नॉट इक्वल टू अपोज करणार. कुणाला अपोज करणार? इक्वल टूचा जो पण रिझल्ट असतो ना त्याला अपोज करणार. कसं अपोज करणार? चला बघू. ह्याचा आन्सर काय आलं होतं आपल्याला? फॉल्स आलं होतं ना. पण नॉट इक्वल टू तुम्हाला काय देणार? ट्रू देणार. लक्षात येतोय?
आला ट्रू. हा पहिला फॉल्स आहे. हा बघा, हा जो पहिला आउटपुट आहे ना फॉल्स, हा या प्रिंटचा आहे. आणि हा आउटपुट जो आहे ना या प्रिंटचा सेम आहे ना, दोन्ही पण नंबर्स तर सेमच आहे लेफ्ट आणि राईटला, पण ते नॉट इक्वल टू काय देतोय, ट्रू देतोय. लक्षात कसं ठेवायचं आहे, इक्वल टू ऑपरेटरचं जो पण या उत्तर असेल त्याचं अपोजिट काय करणार, नॉट इक्वल टू करणार. कळत आहे? सेम ह्याला घ्या, याच क्वेश्चनला घ्या, इथं पेस्ट करा. आता फक्त ऑपरेटर बदला. ऑपरेटरला रिप्रेझेंट कसं करायचं ते पण बघा. एक्सलेमेटरीचं साईन आहे ना, एक्सलेमेटरीचं सिम्बॉल आहे आणि इक्वल टूचं साईन आहे, त्याला नॉट इक्वल टू ऑपरेटर म्हणायचं. पायथनमध्ये रिप्रेझेंट कसं केलंय, त्याला एक्सलेमेटरीचा मार्क आहे आणि इक्वल टूचा साईन आहे. याला चेंज करायचं आहे इक्वल टू. सांग काय येईल याचं उत्तर? ट्रू. ट्रू येणार ना. इक्वल टू नी काय दिलं होतं तुम्हाला, फॉल्स दिलं होतं, पण नॉट इक्वल टू काय देणार तुम्हाला, ट्रू देणार. आलं. आता काय तर नवीन देतो त्याच्यामध्येच. काय येईल याचं, प्रोसीड. कळतंय? दोन्ही नोट डाऊन करा, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू, फरक आहे. जर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तर नॉट इक्वल टू लावून जर पॉसिबल येणार ना, 100% आहे ना, का नाही येणार. काय यायला पाहिजे, फॉल्सच यायला पाहिजे ना. इक्वल टू असतं तर त्यांनी ट्रू दिला असतं, बरोबर ना. पण नॉट इक्वल टू काय देणार, फॉल्स देणार. आला. दोन ऑपरेटर्स आहे, इक्वल टू आणि एक नॉट इक्वल टू. ते तर नाव झाले. रिप्रेझेंट कसं करायचं ते पण लक्षात ठेवायचं. इक्वल टूला डबल इक्वल टूची साईन वापरायची, नॉट इक्वल टूला एक्सक्लेमेटरीचा मार्क आणि इक्वल टू वापरायचं. झालं. घ्यायचं नेक्स्ट ऑपरेटर आहे तुमचा आता ग्रेटर देन ऑपरेटर. कोणतं आहे, ग्रेटर देनचं सिम्बॉल
दिलं इथं तुमच्या कीबोर्डमध्ये असेल हा सिम्बॉल ग्रेटर देनचा सिम्बॉल यूज करा. प्रिंट ग्रेटर देनचा अर्थ काय चेक करणार आपण पहिल्या डेटाला दुसऱ्या डेटासोबत की तो पहिला जो डेटा आहे ना तो ग्रेटर आहे का दुसऱ्या डेटाशी. नेहमी लक्षात ठेवा ग्रेटर देन याच्या नंतर येणारे लेस देन हां तो जो कंपॅरिझन असतो तो नेहमी पहिल्या डेटाला कम्पेअर करायचा असतं दुसऱ्या डेटासोबत. दुसऱ्या डेटाला पहिल्या डेटासोबत कधीच कम्पेअर नाही करायचं. कसा कंपॅरिझन होतो पहिल्या डेटाला दुसऱ्या डेटासोबत कम्पेअर करायचं हां पहिला डेटा दुसऱ्या डेटाशी ग्रेटर आहे का नाही हा चेक करायचा. असेल तर ट्रू नसेल तर फॉल्स. सेम लेस देन सोबत पण पहिलंच डेटा चेक करायचं दुसऱ्या डेटासोबत. पहिला डेटा लेस आहे का दुसऱ्या डेटाशी असेल तर ट्रू येणार नसेल तर फॉल्स येणार. लक्षात एक्झाम्पल देतो तिथं अजून तुम्हाला क्लिअर होईल. काय सांगतोय मी प्रिंट फंक्शन काय देतोय 100 ठीक आहे. आता हा तुमचा सिम्बॉल आहे कोणता सिम्बॉल आहे ग्रेटर देनचा सिम्बॉल बरोबर. त्याच्या लेफ्ट आणि राईटला डेटा आहे म्हणजे हा तुमचा लेफ्टला डेटा जो असतो तो पहिला डेटा असतो राईटला जो डेटा असतो तो सेकंड डेटा असतो. पहिला डेटा कोणता आहे तुमचा 100 सेकंड डेटा कोणता आहे तुमचा 50. तर पहिल्या डेटाला घ्यायचं आणि दुसऱ्या डेटासोबत कम्पेअर करायचं. काय कम्पेअर करणार पहिला डेटा तुमचं ग्रेटर आहे का पहिला डेटा तुमचा मोठा आहे का दुसऱ्या डेटाशी कारण बोला आहे का येस. तर काय येईल ट्रू आहे. ट्रू. येस आला ट्रू. कमेंट आउट करतो फक्त त्याचेच आउटपुट आपण चेक करू. आता प्रिंट करतोय आता सांगा फॉल्स. पहिल्या डेटाला कम्पेअर करायचं दुसऱ्या डेटासोबत. काय कंपॅरिझन करताय तुम्ही ग्रेटर देनचा कंपॅरिझन करायचं. कोणता आहे तुमचा पहिला डेटा 45 हां 45 ग्रेटर आहे का 90 पेक्षा नाही आहे ना तो काय होणार फॉल्स होणार. समजतंय. प्रिंट आहे आता सांगा काय लक्ष द्या जेव्हा पण तुम्ही ग्रेटर देन आणि लेस देनचा सिम्बॉल तुम्ही यूज करणार तुमचा लेफ्ट आणि राईट म्हणजे फर्स्ट डेटा आणि सेकंड डेटा इक्वल असेल एकदम सेम असेल त्या केसमध्ये तुम्हाला फॉल्स म्हणून येणार कारण तिथं कंपॅरिझन पॉसिबल नाही. ग्रेटर देन लेस देनचा कंपॅरिझन तुम्ही कधी करणार जेव्हा दोन डेटा तुमचा वेगळा असेल तेव्हाच कंपॅरिझन होऊ शकतो. ठीक आहे. सो या केसमध्ये ते तुम्हाला डायरेक्टली काय देणार आहे फॉल्स देणार आहे. काय येणार आहे आला समजतंय. लक्ष नीट डोक्यात ठेवतो पण ग्रेटर देन आणि लेस देन जेव्हा तुम्ही असं कंपॅरिझन करताय आणि तुमचा जो डेटा आहे लेफ्ट साईडचा डेटा राईट साईडचा डेटा म्हणजेच काय पहिला डेटा आणि दुसरा डेटा तो जर का तुमचा सेम असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फॉल्स येणार. हां जर का दोन्ही डेटा वेगळे आहे सपोज जर का मी इथं केलं 101 मग पहिले तिथं चेक करायचं पहिला डेटा दुसऱ्या डेटाशी ग्रेटर आहे का नाही तो चेक झाला पाहिजे. आहे का पहिला डेटा दुसऱ्या डेटाशी ग्रेटर. काय वाटतंय तुम्हाला 100 ग्रेटर आहे का 101 पेक्षा नाही आहे ना तो फॉल्स आहे. असं नका बोलू हा आत्ता फॉल्स आलाय म्हणून परत नंतर पण फॉल्सच आला. आत्ता का फॉल्स आला कारण ॲक्च्युअलमध्ये 100 ग्रेटर नाही आहे 101 पेक्षा म्हणून फॉल्स आले. समजतोय ना. इथं परत 100च होतो. असे 3 केसेस ठीक आहे. पुढचं ऑपरेटर आहे तुमचं ग्रेटर और इक्वल टू ऑपरेटर. ग्रेटर देन और इक्वल टू ऑपरेटर. ठीक आहे. सांगा मला एक एक करून आउटपुट आता फक्त बघायचं आहे आणि सांगायचं आहे. काय ट्रू आहे. का ट्रू आहे ना इथं मी काय लिहितोय ऑर लिहितोय. मी काय म्हणतोय तुम्हाला एक तर तो नंबर मोठा पाहिजे म्हणजे ग्रेटर पाहिजे
नाही तर तो इक्वल पाहिजे, दोघांपैकी एक पाहिजे. असं नाही सांगत दोन्ही पण पाहिजे. मी असं नाही स्टेटमेंट देते या दोन कंडिशनमध्ये ग्रेटर देन आणि इक्वल टू मध्ये असं नाही सांगत आहे कुठंच की ते दोन्ही पण पाहिजे. मी काय सांगतोय किंवा म्हणतोय तुम्हाला, काय म्हणतोय, एक तर तो ग्रेटर पाहिजे किंवा तो इक्वल टू पाहिजे. या केसमध्ये तो ग्रेटर तर आहे ना, तर ट्रू झालं. लक्षात येतोय, हा ग्रेटर तर आहे ना. दोन्हीपैकी एक कंडिशन काहीतरी सॅटिस्फाय करून घ्या. एक तर तो नंबर ग्रेटर पाहिजे किंवा दोन्ही पण नंबर इक्वल पाहिजे. त्या केसमध्येच तुम्हाला काय आहे ना, ट्रू आहे. सो 100 ग्रेटर आहे का 50 पेक्षा, आहे ना, तर ट्रू आहे ना. काय येईल याचं, फॉल्स. पहिला डेटा इक्वल पण नाहीये, पहिला तर दोन्ही डेटा इक्वल नाहीच आहे. दुसरी गोष्ट, पहिला डेटा दुसऱ्या डेटाशी ग्रेटर पण नाही, तर काय झालं ते फॉल्स. आता ट्रू. ट्रू येईल. लक्षात येतोय, इथं काय आलं होतं तुमचं, इथं फॉल्स आलं होतं. इथं काय ट्रू सांगताय मग, इक्वल आहे ना. एक काहीतरी आहे, ग्रेटर तर नाहीच आहे ते, कारण दोन्ही डेटा सेम आहे. पण आपण इक्वल टू ची साईन पण इथं वापरतोय. त्या केसमध्ये तो काय राहणार, समजतोय. ग्रेटर देन, नुसतं ग्रेटर देन कोणतं आहे तुमचं, एवढंच सिम्बॉल. ग्रेटर देन ऑर इक्वल टू कोणतं आहे, पहिले ग्रेटर देनची साईन आणि एक इक्वल टू ची साईन. लक्षात येतोय, ग्रेटर देन ऑर इक्वल टू कुणाला म्हणायचं, दोन्हीपैकी एक कंडिशन, एक तर डेटा तुमचा ग्रेटर असेल किंवा दोन्ही पण डेटा तुमचा सेम असेल, त्या केसमध्ये तुम्हाला ट्रू येईल, नाहीतर तुम्हाला फॉल्सच येणार. नेहमी पहिल्या डेटाला चेक करायचं दुसऱ्या डेटासोबत, ही गोष्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये राहिले तुमचे अल्फाबेट्स. अल्फाबेट्सला कंपॅरिझन केलं तर काय होईल, इक्वल टू मध्ये तर झालं. डायरेक्टली दोन्ही डेटा एक तर सेम पाहिजे. ट्रू आणि फॉल्स डायरेक्ट बघून सांगता येतं. एक पण ए कॅपिटल स्मॉल झाला तरी डायरेक्ट तुम्ही सांगून दिलं फॉल्स आहे, बरोबर ना. तिथं तर लेटर बाय लेटर चेक होणार. इक्वल टू मध्ये तर एक्झॅक्टली लेटर बाय लेटर चेक करू शकतो. पण ग्रेटर देन लेस देन मध्ये कसं करणार, ते कन्सेप्ट बघू आपण एकदा. लेस देन कम्प्लीट करू, मग तुम्हाला त्याच्या तिकडे घेऊन जातो. आणि तो त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे, अल्फाबेट्सला कंपॅरिझन करताना. चलो लेस देन. आता लेस देनचं काय, जसं ग्रेटर देन होतं, पहिला डेटा ग्रेटर आहे का नाही दुसऱ्या डेटासोबत, तुम्ही ते चेक करायचं. लेस देन मध्ये तुम्ही चेक करणार पहिला डेटा लेस आहे का दुसऱ्या डेटाशी, तेवढंच कंपॅरिझन आहे, बाकी काहीच नाही. सेम आहे, फक्त आता चेंज होतंय. तुमचं ग्रेटर होतं, आता लेस आहे तुमचं. चला सांगा मला काय येईल याचं आउटपुट. फॉल्स. पहिला डेटा आहे 100 आहे, दुसरा डेटा 50. तुम्ही काय चेक केलं, पहिला डेटा लेस आहे का दुसऱ्या डेटाशी, नाही आहे ना. तो 100 50शी लेस आहे का, नाही ना. सो त्या केसमध्ये काय होईल, फॉल्स आहे ना. असता तर ट्रू आला असता. चलो हा सांगा काय येईल याचं, ट्रू येईल. पहिला डेटा 45 आहे, दुसरा डेटा तुमचा 90 आहे. हां 45 आहे लेस 90 पेक्षा, तर ट्रू येईल. स्वतःलाच प्रश्न विचार, बरोबर ना. काय आलं शेवटचं आउटपुट, ट्रू. लक्षात येते. नेक्स्ट कन्सेप्ट आहे 100 लेस देन 100. काय यायला पाहिजे आता, फॉल्स. पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितलं. दोन्ही पण डेटा सेम आहे, मध्ये जर का ग्रेटर देन असो लेस देन असो फॉल्स असेल. आता पुढं काय तुमचं लेस देन और इक्वल टू.
कोर्समध्ये आता शेवटचं खेळ आपलं. बोला. कळत आहे ना? आता होईल ना? समजलंय कंपॅरिझन आता व्यवस्थितपणे कशा पद्धतीने कंपॅरिझन करायचं आहे. हां, बेसिक इथून चालू केलं तर सगळ्यात सोपं म्हणजे असतो इक्वल टू. दोन डेटा सेम आहे का नाही चेक करा. कम्प्लिटली सेम असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. नॉट इक्वल टू पण सोपं. इक्वल टूचा जो पण आन्सर असेल त्याचा अपोजिट करणार नॉट इक्वल टू. बरोबर. लक्ष कुठं द्यायचं आहे तुम्हाला? फक्त ग्रेटर देन, ग्रेटर ऑर इक्वल टू, लेस देन, लेस ऑर इक्वल टू. तिथंच तुम्ही गडबडणार, तिथंच तुम्ही चुकू शकता. बरोबर. याच्यामध्ये तर काहीच नाही चुकण्यासारखं. इथं मी तुम्हाला अल्फाबेट्सचं पण कंपॅरिझन दाखवलं. अल्फाबेट्स पण असतील तरी नुसतं चेक करायचं आहे, एक्झॅक्ट सेम पाहिजे. बरोबर. एक पण पॉईंट मिस झालं तर काय, मी तुम्हाला सांगतोय बघा, एक पण पॉईंट मिस झाला इक्वल टू नॉट इक्वल टू मध्ये सांगतोय फक्त अल्फाबेट्ससाठी. अल्फाबेट्ससाठी जो पॉईंट सांगतोय तो फक्त इक्वल टू आणि नॉट इक्वल टू ऑपरेटरसाठी. आपण आता कन्सेप्ट बघू आपण ग्रेटर देन, लेस देनसाठी. बट ह्याच्यासाठी दोन्ही पण पॉईंट काय पाहिजे, एकदम सेम पाहिजे. एक पण चुकलं तुमचं की डायरेक्टली तुमचं काय होणार, फॉल्समध्ये जाणार. नेक्स्ट घ्यायचं लग. प्रोग्रॅमिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे आस्की व्हॅल्यूज म्हणून. ठीक आहे. प्रोग्रॅमिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे आस्की व्हॅल्यूज. हां, जास्त डीपमध्ये नाही शिकवत तुम्हाला, पण कन्सेप्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिले आणि मग आपण कंपॅरिझन करू. ठीक आहे. काय कन्सेप्ट शिकवतोय? आस्की व्हॅल्यूज. ठीक आहे. आपला जो ऑपरेटिंग सिस्टम असतो ना, तो बेसिकली बिल्ड झालेला आहे पूर्णपणे बायनरी नंबर सिस्टमवर. आपला जो ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, विंडोज आहे, तुमच्याकडं मॅक असेल, प्रत्येकाकडं लिनक्स असेल, कुणाकडं, त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो. जो आत्ता आपण यूज करतोय सगळे. तो जो ऑपरेटिंग सिस्टम असतो ना, त्याला एकच लँग्वेज समजते. कोणती लँग्वेज समजते? त्याला बायनरी नंबरची लँग्वेज. म्हणजे 0 आणि 1चं नॉलेज आहे त्याला फक्त. त्याला दुसरी लँग्वेज येत नाही. आपली भाषा त्याला समजणार नाही. तो कशावरती बिल्ड झालेला आहे? पूर्ण 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे की बायनरी नंबर्स. हां, ऐकले असतील तुम्ही असे नंबर्स, बायनरी नंबर्स, डेसिमल नंबर्स, ऑक्टल नंबर्स, हेक्साडेसिमल नंबर्स. हां, सगळ्यांनी हे कन्सेप्ट नंबरिंग सिस्टममध्ये कधी ना कधीतरी शिकला असेल, स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये. तुमचं नाही शिकला असेल तर ठीक आहे, काय गरज पडणार नाही तुम्हाला इथं त्याची. फक्त एक अंडरस्टँडिंग घ्या जे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. आपला जो ऑपरेटिंग सिस्टम आहे तो बायनरी नंबर्सवरती बिल्ड आहे, म्हणजे की 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये बिल्ड आहे. बरोबर. जेव्हा पण आपण कम्युनिकेट करतो आपल्या ऑपरेटिंग सिस्टमसोबत, आता मी तुमच्यासोबत कम्युनिकेट करतोय, कोणत्या लँग्वेजमध्ये करतोय? बेसिकली मराठीमध्ये करतोय. तुम्हाला समजतोय मराठी लँग्वेज? तेच जर का मी चेंज केली लँग्वेज, तुम्हाला समजणार आहे का? नाही समजणार ना कुणाला. तुम्हाला काय लागणार? ट्रान्सलेटर लागणार. माझी भाषा समजण्यासाठी, मी काय बोलतोय ते समजण्यासाठी तुम्हाला लागणार ट्रान्सलेटर. सो आपला जो कोड आहे हा कोण प्रोसेस करतोय? कोण प्रोसेस करत असेल? आपला ऑपरेटिंग सिस्टमच शेवटी प्रोसेस करतोय. शेवटी चालू कोणावरती तो सगळं काम? ऑपरेटिंग सिस्टमवरतीच चालू आहे ना. कॉम्प्युटरला हँडल कोण करतोय? ऑपरेटिंग सिस्टमच करतोय. तो ऑपरेटिंग सिस्टम जर का काढून घेतला, हा लॅपटॉप काहीच कामाचं नाही. हा फक्त हार्डवेअर राहिला, हा फक्त एक डिव्हाइस राहिला, काहीच उपयोग नाही या डिव्हाइसचा. कशामुळे चालू आहे? ऑपरेटिंग सिस्टममुळे चालू आहे. तर या ऑपरेटिंग सिस्टमसोबत जर का कम्युनिकेट करायचं आहे, कम्युनिकेशन करायचं आहे, तर त्याला आपल्याला कोणती कम्युनिकेशन करावी लागेल? 0 आणि 1ची. आणि त्याला तीच लँग्वेज समजते ना. आपल्याला तर येत नाही आता 0 आणि 1ची लँग्वेज.
सो आपलं कोड कोण करतोय, कंपाईल करतोय. कोण कंपाईल करतोय? आपण जो पायथनचा इंटरप्रिटर डाउनलोड केला होता तो इंटरप्रिटर आपल्यासाठी तो कोडला कंपाईल करतोय. तो इंटरप्रिटर त्या कोडला 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करून ऑपरेटिंग सिस्टम पर्यंत पोहोचवतोय. लक्षात येतोय कधी आपण कोड लिहिताना तर कसं लिहितोय, इंग्लिशमध्येच लिहितोय ना. हे प्रिंट, हे नंबर्स, एक शेवटी काय तुमचे हीच लँग्वेज आहे, डे टू डे लाईफमध्येच लँग्वेजमध्ये तुम्ही कोडिंग करताय. तुम्हाला मी सांगतोय का 0 आणि 1 मध्ये कोडिंग करा, लक्षात येतंय. सो तसंच आस्की व्हॅल्यूज जे असतात ते आपल्या अल्फाबेट्सला नंबर्स प्रोव्हाइड करतात, बरोबर ना. आता तुम्ही अल्फाबेट्सला कसं कन्वर्ट करणार, हा जो नंबर आहे 100 ह्याला बायनरी नंबर्समध्ये मी इझिली कन्वर्ट करू शकतो. हा जो 100 नंबर आहे ना ह्याला बायनरी नंबरमध्ये मी इझिली कन्वर्ट करू शकतो. कन्वर्जन असतो त्याच्यासाठी, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी कन्वर्जन, ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे. सो असे कन्वर्जन्स आपण इथं परफॉर्म करू शकतो. पण अल्फाबेट्सला मी कसं कन्वर्ट करणार बायनरी नंबर्समध्ये, सो त्याच्यासाठी आस्की व्हॅल्यूजचा आपण यूज करणार. सो प्रोग्रॅमिंगमध्ये प्रत्येक अल्फाबेटला एक व्हॅल्यू दिलेली, प्रत्येक अल्फाबेटला काय दिलेलं आहे, एक व्हॅल्यू दिलेली. सो काय व्हॅल्यूज आहे अल्फाबेट्सला त्याला समजू. तुमचं जो अल्फाबेट्स असतात, कोणते अल्फाबेट्स आहे तुमच्याकडं, A to Z, टोटल किती कॅरेक्टर्स आहे, 26 कॅरेक्टर्स आहे A to Z मध्ये. हां बेसिक आहे एकदम, ठीक आहे. 26 कॅरेक्टर्स आहे. ते अल्फाबेट्सला तुम्ही 2 वेजमध्ये लिहू शकता. प्रत्येक जण 2 वेजमध्ये लिहू शकतो. पहिली वे काय, सगळे कॅपिटल लेटर्स, बरोबर. आणि दुसरं काय, ह्या 2 पलीकडे तर तुम्ही अल्फाबेट्सला राईट नाही करणार. एक तर सगळे कॅपिटल, सगळे स्मॉल, नाही तर सगळं मिक्स, काही पण नाही तुमचं म्हणजे तेच सगळे. जर का मी म्हणतोय कॅपिटल A तर पायथनमध्ये नाही सॉरी प्रोग्रॅमिंगमध्येच त्याला रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे 65 आणि स्मॉल एला रिप्रेझेंट केलं गेलेलं आहे 97. लक्षात येतोय कन्सेप्ट. हां आता तुमचं काय झालं, अल्फाबेट्स कन्वर्ट झाले कशामध्ये, नंबर्स झाले ना कन्वर्ट अल्फाबेट्स. असंच प्रत्येक लेटरला, प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर आहे. ती सिक्वेन्स आता तुमची पुढे कंटिन्यू राहणार 65 पासून आणि इथून 97 पासून. म्हणजे की कसं सांगतोय मी, आता कोण येणार तुमचं कॅपिटल Z, तर पण त्याच्यामध्ये नंबर्स येतील ना. आता कॅपिटल B काय राहील तुमचं 66, तो पुढची व्हॅल्यू घेणार. हां C कोणता घेणार मग 67, कॅपिटल C कोणती घेणार 67. असं करत करत Z पर्यंत किती व्हॅल्यू राहील तुमचे, Z ला कोणती व्हॅल्यू असेल 90. लक्षात येतोय. सेम स्मॉल पद्धतीने तुमचं असणार स्मॉल A पण. स्मॉल A कोणती व्हॅल्यू घेतोय 97, स्मॉल B कोणती व्हॅल्यू घेणार 98, स्मॉल C 99. असं करत करत आपण जाणार Z पर्यंत, बरोबर. Z ला कोणती व्हॅल्यू असेल शेवटची 120. येतोय लक्षात. आता नंबर्स लक्षात ठेवण्याची गरज आहे का, नाही. मी नाही सांगत, नंबर्स लक्षात ठेवा. पायथनमध्ये एक फंक्शन आहे ORD फंक्शन. कोणतं फंक्शन आहे, ORD फंक्शन. तो बेसिकली तुम्हाला डायरेक्टली त्या कॅरेक्टरची, त्या अल्फाबेटची व्हॅल्यू काढून द्या. लक्षात ठेवा. कसं राईट करायचं त्याला, प्रिंट लिहायचं. प्रिंटच्या आतमध्ये लिहायचं ORD फंक्शन. ORD फंक्शन कसं लिहायचं आहे, हा त्याचा सिंटॅक्स आहे. सगळं स्मॉल लेटर्समध्ये ORD, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये ORDच्या आतमध्ये तुमचा जो पण कॅरेक्टर असेल त्याला पास करायचं, कोट्सच्या आतमध्ये पास करायचा, कारण तो स्ट्रिंग डेटा आहे, अल्फाबेट आहे. अल्फाबेट डायरेक्ट पास नाही करत आपण पायथनमध्ये, बरोबर ना. आणि त्याला प्रिंट करायचं. काय आलं 65, बरोबर ना. 65 होती ना इथं व्हॅल्यू, लक्षात येतं. असं तुम्हाला पाहिजे तो डेटाचं तुम्ही आस्की व्हॅल्यू इथं काढू शकता. पाठ करण्याची पण गरज नाही. काय पण घ्या, सपोज आता मला पाहिजे N, कॅपिटल N. मला काय करावं लागेल, मोजत बसावं लागेल 65 पासून N पर्यंत. पण मी काय करतो, डायरेक्टली रनचं बटन दाबणं, मला Nचं जो पण व्हॅल्यू असेल तो मला भेटून जाईल. काय Nची व्हॅल्यू माझ्यासाठी 7 आलं. तसंच कॅपिटल N नको आहे, मला स्मॉल N पाहिजे. स्मॉल Nची व्हॅल्यू काय असेल, 97 पासून तर स्मॉल A चालू होते, काहीतरी असेल N पर्यंत, काय 110. आलं लक्षात. आस्की व्हॅल्यूज पण लर्न नका करू, फक्त लक्षात घ्या. रिप्रेझेंट करतोय आपण नंबर्सला कशामध्ये 65, 66. आता हा एकदा डेटा तुमचा आस्की व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट झाला तर इझिली जो आपलं कंपायलर आहे, जो आपलं इंटरप्रिटर आपण यूज करतोय, सॉरी पायथनमध्ये आपण इंटरप्रिटरला यूज करतो, तो आपला जो इंटरप्रिटर आहे, आता ह्या डेटाला तर तो 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करू शकतो ना. या डेटाला तर तो 0 आणि 1 मध्ये घेऊन जाऊ शकतो. नंबर्स कन्वर्ट होऊ शकतात आपले 0 आणि 1 मध्ये. ते कन्वर्जन पण आपण पुढे शिकणार, मी तुम्हाला दाखवेल ते कन्वर्जन.
आपल्याकडे बीट वाईज ऑपरेटर म्हणून कन्सेप्ट आहे. 7वा जो ऑपरेटरचा टाईप आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच खेळायचं. तिथं आपण जो ऑपरेटर्स शिकणार आहे तो 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये शिकणार आहे. तिथं जो डेटा आपल्याला आउटपुटमध्ये येईल ना तो पण 0 आणि 1च्या फॉर्ममध्येच येईल. सो तिथं मी तुम्हाला ते कन्व्हर्जन एक्सप्लेन करेल कसं हा डेटा तुमचा जो डेसिमल डेटा असतो तो बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचा. पायथनमध्ये तर डायरेक्ट फंक्शन आहे कन्वर्ट करण्यासाठी, बिन नावाचं फंक्शन आहे. तो डायरेक्टली तुम्हाला 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करून देतो डेटा. पण मॅथमॅटिक्समध्ये कसं जर का पेन पेपर घेऊन बसला एखादा तर कसं करायचं ते पण तुम्हाला सांगेल. आणि पायथनमध्ये तर पेन पेपरची गरज नाही, नुसतं रनचं बटन दाबा तुमचं काम आहे. लक्षात येतं. सेम तसंच ORDने तुम्ही तुमचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात येतं. आता का शिकवलं तुम्हाला हा कन्सेप्ट, काय गरज होती शिकण्याची. कोणती गोष्ट शिकण्या अगोदर हे लक्षात घ्या की का शिकतोय. आता आपण येऊ आपल्या कंपॅरिझनवरती परत एकदा. हां, नंबरचा कंपॅरिझन केला आपण सगळ्यांनी मिळून. हां, ग्रेटर देन लेस देन मध्ये नंबरचं कंपॅरिझन झालेलं. अल्फाबेट्स आपले राहिलेले. चला सिम्पल तुम्हाला शो करणार. पहिले सांगा काय येईल याचं आउटपुट. फॉल्स येईल. कसं ठरवलं तुम्ही फॉल्स. कॅपिटल ए ची 65 आहे हा. आणि स्मॉल ए ची 97. हां, तर 65 ग्रेटर देन 97 आहे का. नाही आहे ना. तर काय आहे ना. लक्षात येत आहे. आता ASCII व्हॅल्यूज तुम्ही हे करा. आता लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. पायथन तर तुम्हाला क्लिकमध्ये आन्सर देतोय ट्रू आहे का फॉल्स आहे. पण सांगतोय तो पायथन काय करून आन्सर देतोय. पायथन रनचं बटन दाबलं इथं ट्रू आला, इथं सॉरी फॉल्स आला. तो फॉल्स का आला ते पण समजून घ्या. पायथन जर का फॉल्स काढून देतोय तर ते पण समजून घ्या का फॉल्स काढून देतोय. जेव्हा तुम्ही एकदा कामाला लागले तुम्हाला कोणी नाही विचारणार हा फॉल्स का आला. जोपर्यंत कामाला लागत नाही तोपर्यंत सगळी गोष्टी समजा. प्रत्येक गोष्टी समजा. पायथन कोणती गोष्ट देतोय तर का देतोय असंच नाही देतोय. काही पण त्याला ट्रेन केलेलं आहे, त्याला शिकवलेलं आहे. तो मशीन आहे ही गोष्ट लक्षात घ्या. तो जर का काही पण देतोय तर त्याला ऑलरेडी ट्रेन केलेलं आहे, त्याला ऑलरेडी तसं सांगितलेलं आहे म्हणून तो करतोय. मनाने कोणतीच गोष्ट घडणार नाही. लक्षात आलं का आलं फॉल्स. कारण इथं रिप्लेस केलं पायथनने त्याच्या माइंडमध्ये रिप्लेस केलं जसं तुम्ही तुमच्या माइंडमध्ये रिप्लेस केलं असेल. एला 65 स्मॉल एला 97. 65 ग्रेटर देन 97 आहे का. तुम्ही कंपॅरिझन आता नंबरचंच केलं. तुम्ही कॅपिटल ए आणि स्मॉल एचं केलं का कंपॅरिझन. तुम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये त्याला नंबरनी रिप्रेझेंट केलं. कोणत्याही नंबरनी रिप्रेझेंट केलं का नाही. इथं तुम्हाला जो मी नंबर सांगितले त्या नंबर तुम्ही डोक्यात घेतले. 65 ग्रेटर देन 97 आहे नाही आहे ना. तर फॉल्स सांगा. सेम घ्या आता तसेच एक्झाम्पल्स सांगा मला. चला ऑनलाईन मेंबर्स लक्ष द्या आणि तुम्ही सांगा आता. सांगा. चला ट्रू सांगतोय. ट्रू ट्रू ठीक. समजलं कन्सेप्ट. ट्रू का आलं. सीची व्हॅल्यू काय होती 67. बीची काय होती 66 होती. 67 ग्रेटर देन 66 आहेच. लक्षात येतं. फक्त कन्सेप्ट समजा. पायथन पण कसा कॅल्क्युलेट करतो आले ना लक्षात. आता कसा आन्सर काढायचा जर का कुणी विचारलं तर. त्याच्यामध्ये आता फक्त लेस देनचं पण सेम असेल. फक्त लेस देनचा सिम्बॉल लागेल आणि तुम्हाला पहिला नंबर दुसऱ्या नंबरशी लेस आहे का नाही हा चेक करायचा. मग तुमचं ट्रू आणि फॉल्स ठरणार. बरोबर ना. ग्रेटर और इक्वल टू लेस और इक्वल टू पण सेम असेल. फक्त तरी एकदा समजून घ्या. काय येईल याचं. बोला. याच्यात तर डोकंच लावायचं नाही ना.
हा स्मॉल डी आहे. स्मॉल डीचे नंबर्स 97च्या पुढे आहे आणि कॅपिटल डीचे नंबर 65च्या पुढे आहे. मी लेस देनचा कंपॅरिझन करताच कसं आहे तिथं? चेक करू आपण. ऑनलाईन मेंबर्स काय सांगत होते ते काय सांगितलं नाही. सांगितलं फॉल्स. चल आलाय फॉल्स. रनच नाही झाला. फॉल्स आलं. समजा ग्रेटर देन लेस देन मध्ये पण सेम असणार, फक्त नंबर्सने रिप्रेझेंट होईल. आस्की व्हॅल्यूजने रिप्रेझेंट होईल. कोणत्याही नंबर्स नका लक्षात ठेवू. काय वाटतंय? आता काय वाटतं? कोण म्हणतोय फॉल्स? अरे म्हणा, त्याला काय होतंय म्हणा. फॉल्सच आहे. इथं तर इझी होतं. दोन्ही पण डेटा तुमचं सेम होतं एकदम. लेफ्टला APP येली, या साईडला पण APP येली. तुम्हाला सांगितलेलं आहे दोन्ही पण साईडला जर का सेम डेटा असेल आणि मध्ये ग्रेटर देन लेस देन असेल, त्या केसमध्ये तर डायरेक्ट फॉल्स आहे. ते नंबर असो स्ट्रिंग असो काही पण घ्या, तिकडे काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण डेटा चेंज झाला. आता डेटा इथं काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. लक्षात येतोय आता? आता कंपॅरिझन कसं झालं असेल? पायथनने आता कंपॅरिझन कोणत्या बेसिसवरती केला असेल? सगळ्यात पहिले इथलं त्यांनी फर्स्ट लेटर पिक केलं, या साईडचं त्यांनी फर्स्ट लेटर पिक केलं. लक्षात घ्या. आता एक सिंगल कॅरेक्टर राहिलेलं आहे का? मल्टिपल कॅरेक्टर्स झाले ना आता. मल्टिपल कॅरेक्टर्स म्हणजे काय सांगतोय? या साईडला बघा किती कॅरेक्टर्स आहे, 5 कॅरेक्टर आहे. या साईडला पण 5 कॅरेक्टर आहे तुमची. लक्षात येते? मग आता कंपॅरिझन कसं करायचं? पहिले तरी इथं तुमचं एक एक कॅरेक्टर होतं, मग एक एक नंबरच आहे ना. आता इथं कसं करतोय पायथन? या साईडने त्यांनी कोणतं पिक केलं? पहिलं कॅरेक्टर पिक केलेलं. या साईडमधून पण त्यांनी काय कॅरेक्टर पिक केलं? पहिलं कॅरेक्टर पिक केलेलं. लक्षात येतोय? काय होणार त्यांचा? काय होणार आस्की व्हॅल्यूज त्यांची? 65 आणि 97. तर 65 ग्रेटर देन 97 आहे का? नाही आहे ना. काय आलं? फॉल्स आलं. समजतंय? त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स आहे. आता एक नाही आहे, अजून तुम्हाला शो करतो. आता लेस देन कडे जाऊ आपण आणि सांगा आता. फॉल्स आहे. कसा फॉल्स काढला तुम्ही मला सांगा. आली फॉल्स. आता सांग. परत फॉल्सच आहे. हां आता
फॉल्सच येईल. चला अटेंडन्स ऑन करतोय. लावून घ्या. कन्सेप्ट सर्च करायचा आता आज व्यवस्थितपणे. चला हां, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बोलू याच टॉपिकवर. थोडं रिसर्च करून घ्या तुमच्या एंडनी. समजलं तर ठीक, नाही समजलं तर मी हाच सांगायचं. हां, आता मी तुम्हाला इथं मल्टिपल कॅरेक्टर्समध्ये काय सांगितलं, पहिला डेटा कम्पेअर करायचं. काय करायचं, पहिला डेटा कम्पेअर करायचं. पहिला डेटा जर का कम्पेअर केलं की काय आन्सर येईल त्यालाच हे करायचं, बरोबर ना. सेम ऑनलाईन मेंबर्स. चला इंद्रजितनी सांगितलेलं आहे. Now presenting lowercase letters in the first string. True. बरं चला, ऑनलाईन मेंबर्स रिसर्च करा व्यवस्थितपणे. नॉलेज घ्या कसं होतंय. चला खालचं तर मी म्हणत नाही. टाईम एक ग्रुपवरती ना मी पोल टाकतोय आता. मला आहे ना सगळ्यांनी जरा टाईम तुमचे सांगा म्हणजे. ठीक आहे ना, प्रत्येक जण 24 तासामधले 24 टाईम नको आहे मला. सगळेजण एकाच टाईमला चांगल्या पद्धतीने फॉलो करतील तसं काय तर, नाही तर मग मी माझ्या मनानेच ठरवेल. ठीक आहे. अटेंडन्स लाव. तुझी लाव. चुकलं ना. सर इथपर्यंत तर समजलंय ना सगळ्यांना. हे कुठपर्यंत, या कन्सेप्ट पर्यंत. खालचं जाऊ दे, ते ट्रू कसं आलं ते उद्याच्या लेक्चर. पण वरचं समजलेलं आहे ना.